शेतकरी मित्रांनो नमस्कार. बरेच दिवसापासून माझे व्लॉग येत नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की खूप मोठ्या मोहिमा आम्ही या ठिकाणी करतोय. कृषी विभागामार्फत, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणामार्फत मोहिमा राबवल्या जात आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि शेतीविषयक मोहिमा असल्यामुळे आता आपल्याला माहिती आहे, खेत बचाव एक मोहीम महत्त्वाची आहे. त्यानंतर एल निनो आहे. त्याचप्रमाणे खतांचा संतुलित वापर आहे, बीज प्रक्रिया आहे, उगवण क्षमता चाचणी आहे. असंख्य मोहिमा आहेत आणि त्या मोहिमा आम्ही जाऊन शेतामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही चांगला एक अनुभव घेतोय. आणि त्याच्यामुळे आता बघा वाजलेत बघा किती. इथं जर बघितलं तर काळोख झालेला आहे, लाईट आहे. या लाईटवर मी थोडासा हा व्हिडिओ करतोय आणि खरंच नाईलाज आहे, कारण त्याच्यामुळे आम्हाला हे व्हिडिओ किंवा व्लॉग हे देता येत नाहीत. पण अजून एक खंत आहे शेतकऱ्यांना, जे कोणी तुम्ही पाहताय हा व्हिडिओ, हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आपल्याला सबस्क्रायबर वाढवणे हे महत्त्वाचं नाही. आणि एक कळकळीची विनंती आहे, जे कोणी तुम्ही हा व्हिडिओ बघताय पूर्ण बघा, कारण हा शेतकऱ्यांसाठी चॅनल आहे. तुम्ही जर बघितलं तर कुठल्या तरी शेतकऱ्यापर्यंत हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला पण सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या जवळच्या ओळखीच्या शेतकऱ्यांना सांगा. आणि हा यूट्यूब चॅनल जर तुम्ही बघितलं तरच पुढे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा, पूर्ण बघा, काही वेळ वाया जात नाहीये. या 2 मिनिटामुळे एका शेतकऱ्याचं जीवनभराचं कल्याण होणार आहे, अशा योजना याच्यातून आहेत. असं बरंचसं मी काही ना काही टाकत असतो, चांगलं महत्त्वपूर्ण माहिती टाकत असतो. आता माझी खताविषयीची माहिती आहे, वेगवेगळे घटक किती महत्त्वाचे आहेत, नत्र, स्फुरद, पालाश, हे पण व्हिडिओमधून मी सांगत असतो. याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, त्याची माहिती देणार. दुय्यम अन्न घटक आहेत, पिकांना गरज काय आहे, शेतकऱ्यांपर्यंत सगळं पोहोचणार आहे, हळूहळू पोहोचणार आहे. मला थोडीशी प्रेरणा मिळते जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि जास्तीत जास्त व्हिडिओला जर लाईक आले, शेअर आले, चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज आले, तर एक चांगली मन होतं किंवा एक चांगलं वाटतं की मग अशामुळेच मला मला प्रेरणा मिळत असते. त्यामुळे मी एक क्रिएटर आहे म्हणून समजू नका. मी क्रिएटर आहे म्हणून नाही, तर शेतकऱ्याचं भलं करण्यासाठी चॅनल आहे. आपलं शासकीय चॅनल आहे, यंत्रणेच्या द्वारे मी चॅनल चालू केलंय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचलं पाहिजे. धन्यवाद.